तर मित्रांनो, आज आपल्याला कम्प्लिटली साइडवेज मार्केट जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे आणि उद्या आहे आपली सेन्सेक्सची एक्सपायरी. मग उद्या देखील मार्केट पडणार का, की असं साइडवेज राहणार? हा महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकच ट्रेडरला पडलेला पाहायला मिळतोय. परंतु मला असं वाटतंय, की उद्या जर का डे लो प्रोटेक्टेड राहिला, कालचा डे लो म्हणजेच मंगळवारचा निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर का डे लो प्रोटेक्टेड राहिला, तर मग मात्र उद्या मार्केटमध्ये एक रिव्हर्सल पॉसिबल आहे आणि एक बुलिश ट्रेंड आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. आता प्रेडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेड करता येत नाही, त्याच्यासाठी आपल्याला लेवल्स हवे असतात. लेवल्स जास्त महत्त्वाचे असतात. लेवल्स बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत जास्त आपल्या व्हिडिओमध्ये आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे असणारे नो ट्रेड झोन, कारण की उद्या मार्केट साइडवेज देखील राहू शकतं. त्याच्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचे असतील नो ट्रेड झोन, त्याच्याबद्दल देखील आजच्या व्हिडिओमध्ये जे ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेबी रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये देखील मी असाच प्रयत्न करणार आहे. चला मित्रांनो, सुरुवात करूयात इथं आपल्या आजच्या व्हिडिओ. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं. त्याच्याबद्दल एकदा पहिल्यांदा डिस्कशन करूयात. सर्वप्रथमतः ज्या लेवल तुमच्यासोबत डिस्कस केलं त्याच्याबद्दल बोलूयात. तर इथं मी तुमच्यासोबत एक सीई साईडचा ट्रेड जो आहे तो शेअर केलेला होता. अराउंड 14 पॉईंटचं प्रॉफिट जे ते आपल्याला याच्यावरती पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच्यानंतर मी इथं टॉपला असतानाच तुमच्यासोबत जे माझा व्ह्यू शेअर केला की मार्केट पहिल्यांदा पुलबॅक घेतं आणि पुलबॅक घेतल्यानंतर मग ते वरच्या साईडला जाऊ शकतं. परंतु आपल्याला कंप्लीट एका रेंजमध्ये किंवा साइडवेज रेंजमध्ये मार्केट असलेलं पाहायला मिळतंय आणि त्याच्यामुळे परत मार्केटमध्ये कुठलाही ट्रेड जो आहे तो आलेला पाहायला मिळत नाहीये. कंप्लीट साइडवेज निफ्टी गेलेली पाहायला मिळते. आता बँक निफ्टीबद्दल जर का बोलायचं झालं तर बँक निफ्टीमध्ये इथून जे ते एक चांगला ब्रेकआउट आलेला होता आणि या लेवलला असताना मी माझा बँक निफ्टीचा सी साईडचा ट्रेड माझ्या प्राईम ग्रुपमध्ये जे तो शेअर केलेला होता एका छोट्या प्रॉफिटवरती. त्याला नंतर एक्झिट करावं लागलं कारण की त्याच्यानंतर बँक निफ्टी देखील पूर्ण दिवसभर साईडवेज राहिलेली आपल्याला जे ते पाहायला मिळते. दोन्ही इंडेक्समध्ये आपल्याला कुठलेही चांगले ट्रेड्स आज आलेले पाहायला मिळत नाहीयेत. उद्याच्या जर का मार्केट प्रिडिक्शन्स बद्दल बोलायचं झालं तर बँक निफ्टीने त्याच्या पोझिशनला जे आहे ते होल्ड केलेलं पाहायला मिळते. डेली टाइम फ्रेमवरती सुद्धा एक आपल्याला ग्रीन कॅन्डल पाहायला मिळते, परंतु निफ्टी मात्र खाली आलेली पाहायला मिळते. जर का ह्या ग्रीन कॅन्डलचा लो प्रोटेक्टेड राहिला उद्या तर मग मार्केटमध्ये अशा पद्धतीचा एक स्विंग येण्याची जास्त चान्सेस आहेत, म्हणजेच मार्केट बुलिश होण्याची जास्त चान्सेस आहेत. आता एनिवेज आपण जे आहे ते मार्केटला प्रिडिक्शनच्या बेसिसवरती तर ट्रेड करत नाही, त्याच्यासाठी लेवल्स महत्वाचे असतात. त्याच्याबद्दल जे ते डिस्कस करूयात. सर्वात महत्वाचे असणार आहेत नो ट्रेड झोन्स. 24,260 ते 24,205 हा आपला उद्याच्या दिवसाचा नो ट्रेड झोन असणार आहे. हे झोन तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. जरी सेन्सेक्सची एक्सपायरी असली तरी देखील सेन्सेक्समध्ये जे लिस्ट आहेत स्टॉक्स ते निफ्टीमध्ये लिस्ट असतात, त्याच्यामुळे मी निफ्टीच्याच लेवल्सला जे ते रेफर करत असतो आणि तुमच्यासोबत शेअर देखील करत असतो. हा नो ट्रेड झोन असणार आहे ऑप्शन सेलरचा एरिया. एकतर इथं जाऊन मार्केट जे ते जास्त साइडवेज होऊन जाईल किंवा खूप जास्त वॉलटाईल आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जाण्याचे जे ते खूप जास्त चान्सेस असतात. बाकी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा जो व्ह्यू आहे त्या लेवल सुद्धा शेअर करतो आणि अपोजिट डायरेक्शनच्या लेवल सुद्धा शेअर करत असतो, जेणेकरून मार्केट जे आहे आपल्या डायरेक्शनमध्ये नाही गेलं, अपोजिट डायरेक्शनला जरी गेलं तरी त्या लेवल्स आपल्याकडे असायला हव्यात. आता उद्याच्या दिवसाची सर्वात महत्वाची लेवल असणार आहे 24,260 ची. याच्यावरती उद्या निफ्टी जे आहे ती बुलिश राहू शकते. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की मिनिमम अशी कॅन्डलने क्लोजिंग द्यायला हवी आणि पुढची कॅन्डल जी आहे ती 5 मिनिटाची तिने त्याचा हाय ब्रेक करायला हवं. त्याच वेळेला याला ब्रेकआउट आला असं पण कन्सिडर करू शकतो. इथं वरती गेल्यानंतर 24,331 ह्या राऊंड अप लेवल नाही, त्यामुळे लक्षात राहणार नाहीयेत, त्यामुळे चार्टवरती मार्क करून ठेवा. तर 24,331, 24,424 आता ह्या मुद्दाम लिहून दाखवते. काही लोकांनी कमेंट केले होते की या साईडला लेवल्स नीट दिसत नाही, त्याच्यामुळे मी लिहून देतो. तर 24,424, 24,528 आणि 24,652 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहणार आहेत निफ्टीसाठी. या लेवल जे आहे ते स्क्रीनशॉट घ्या आणि चार्टवरती मार्क करून ठेवा, जेणेकरून तिथे ज्या वेळेला सेटअप तयार होतो त्यावेळेला त्याला कॅच करणं आपल्याला सोपं होऊन जातं. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतची दोन्ही साईडची इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल असते, त्यामुळे देखील ह्या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. 24,205च्या खाली उद्या निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते. 24,113, 24,025, 24,931 आणि 23,809. इथं 23,000 आहे. 23,931 आणि 23,809 या आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील निफ्टीसाठीच्या.
आता बँक निफ्टीला जरी तुम्ही ट्रेड करत नसला तरी देखील लेवल चार्टवरती मार्क करा, कारण की बँक निफ्टी एक अर्ली इंडिकेशन देत असते आपल्याला निफ्टीवरती पुढच्या येणाऱ्या मूव्ह बद्दल. 57,990 हा सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट झोन राहणार आहे बँक निफ्टीसाठी. ते 57,850 हा नो ट्रेड झोन राहील. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. इथे जाऊन बँक निफ्टी जे ते साईडवेज होऊ शकते. 57,990च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 58,155, 58,348, 58,556 आणि 58,731 या आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहणार आहेत बँक निफ्टीसाठीच्या. तर मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. आणि अशा पद्धतीचे अनालिसिस मी डेली बेसिसवरती तुमच्यासोबत शेअर करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं, तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे देखील तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओचं लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.